हाय फ्रेंड्स, YCMOUच्या TY BComचा हा कॉस्टिंग, ऑडिटिंग अँड टॅक्सेशनचा पेपर आहे. परिव्यय, अंकेक्षण आणि कर आकारणी कॉम 221 आणि मे 2019चा हा पेपर आहे. मी तुम्हाला क्वेश्चन वाचून दाखवते. क्वेश्चन नंबर 1मध्ये पहिला प्रश्न आहे. सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन्स. पहिला प्रश्न आहे, अंकेक्षणाचे महत्त्व स्पष्ट करा. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ ऑडिटिंग. दुसरा प्रश्न आहे, अंकेक्षणाचे फायदे लिहा. राईट द ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑडिटिंग. तिसरा आहे, चुकांचे विविध प्रकार स्पष्ट करा. एक्सप्लेन व्हेरियस टाईप्स ऑफ एरर्स. चौथा प्रश्न आहे, कामच्या स्वरूपानुसार व व्यवसाय संघटनेच्या गरजेनुसार अंकेक्षणाचे प्रकार लिहा. राईट द टाईप्स ऑफ ऑडिट ॲज पर द नेचर रिक्वायरमेंट ऑफ बिझनेस असोसिएशन. पुढचा प्रश्न आहे, अंतर्गत तपासणीची मूल्य तत्वे लिहा. राईट द फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ इंटरनल चेक सिस्टम. क्वेश्चन नंबर 2मध्ये पहिला प्रश्न आहे, प्रमाणनाचे उद्देश स्पष्ट करा. एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्स ऑफ वाउचिंग. दुसरा आहे, प्रमाणनाच्या पद्धतीचे वर्णन करा. डिस्क्राईब द मेथड ऑफ वाउचिंग. तिसरा प्रश्न आहे, सत्यापन आणि प्रमाणन यातील फरक स्पष्ट करा. डिस्टिंग्विश बिटवीन व्हेरिफिकेशन अँड सर्टिफाईंग. चौथा आहे, अंकेक्षणाची पात्रता स्पष्ट करा. एक्सप्लेन द क्वालिफिकेशन ऑफ कंपनी ऑडिटर. पाचवा प्रश्न आहे, अंकेक्षणाचे गुण स्पष्ट करा. एक्सप्लेन द क्वालिटीज ऑफ ॲन ऑडिटर. क्वेश्चन नंबर 3मध्ये एनी 4 सब क्वेश्चन्स. पहिला प्रश्न आहे, परिव्यय लेखांकनाचे फायदे लिहा. राईट द ॲडव्हान्टेजेस ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. दुसरा आहे, आर्थिक लेखे व परिव्यय लेखे यांच्या नफ्यात फरक पडण्याची कारणे लिहा. राईट द रिझन्स फॉर डिफरन्स इन प्रॉफिट ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग. तिसरा आहे, परिव्यय केंद्राचे उद्देश लिहा. राईट द ऑब्जेक्टिव्स ऑफ कॉस्ट सेंटर. पुढचा प्रश्न आहे, निर्गमित माल्याच्या मूल्यांकनाच्या पद्धतीचे वर्णन करा. डिस्क्राईब द मेथड्स ऑफ प्राइसिंग ऑफ मटेरियल्स इश्यूड. पुढचा प्रश्न आहे, परिव्ययाचे प्रकार स्पष्ट करा. एक्सप्लेन द मेथड्स ऑफ कॉस्टिंग. क्वेश्चन नंबर 4मध्ये सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन्स. पहिला प्रश्न आहे, परिव्ययाचे वर्गीकरण लिहा. राईट द क्लासिफिकेशन्स ऑफ कॉस्ट. दुसरा आहे, परिव्यय पत्रकाचा नमुना द्या. गिव्ह द फॉर्मॅट ऑफ कॉस्ट शीट. तिसरा आहे, प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर स्पष्ट करा. एक्सप्लेन द डायरेक्ट टॅक्स अँड इनडायरेक्ट टॅक्स. चौथा आहे, प्रत्यक्ष कराचे फायदे लिहा. राईट द ॲडव्हान्टेजेस ऑफ डायरेक्ट टॅक्स. शेवटचा प्रश्न आहे, उत्पन्नाची वैशिष्ट्ये लिहा. राईट द फीचर्स ऑफ इन्कम. थँक्यू फ्रेंड्स. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. अजून TY BComचे जुने क्वेश्चन्स पेपर अवेलेबल आहेत, ते लवकरच अपलोड करेन.